नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला माझ्या घरासमोर जे गार्डन केलं आहे त्याचा थोडासा व्ह्यू दाखवणार आहे. तर इथं आहे कृष्णकमळचं झाड आहे, म्हणजे वेल आहे तो. तर खूप सुंदर असे कृष्णकमळचे फुलं आले असतात ते बघू शकता. हे कृष्णकमळचं फूल आहे आणि खूप असे पूर्ण वेल असा गच्च भरलेलं असं सकाळ सकाळ, आणि खूप त्याच्याकडे बघितलं का खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं. आणि त्याच्या शेजारी आहे आपलं हे प्राजक्ताचं झाड आहे, पण सध्या त्याला काही फुलं वगैरे येत नाही आहे. आणि आपले आंब्याचं झाड आहे, त्याला खूप छान छान असे आता आंब्याला बहर आला होता, आंबे आले होते त्याला, पण आता अजूनही छान फुटता येते आंबे, पानं वगैरे. तर हे आपलं कृष्णकमळचं वेल गेल्यानंतर तिथं आहे प्राजक्ताचं झाड, त्याच्या शेजारी आहे आपलं आंब्याचं झाड. त्याच्या आउटसाईडला आहे आपलं पेरूचं झाड. आपलं पेरूला छान छान असे आता मस्त कळ्या यायला लागले आहे, बघू शकता. असे छोटे 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 खूप छान पेरू येत आहे. आणि पेरू पण असं म्हणजे खायला कापल्यानंतर त्याच्यात आत लाल कलरचा पेरू, असा हा पेरूचं झाड आहे. आणि इथं आपलं सगळ्यांच्या महिलांसाठी आवडती झाड म्हणजे कढीपत्त्याचं झाड, आवश्यक लागणारं हे आहे कढीपत्त्याचं झाड. खूप सुंदर झाड आहे आणि याचं कढीपत्ता वास इतका सुंदर असतो ना का भाजी खूप टेस्टी लागते त्याने. त्याच्यानंतर इथं आपण कारल्याचं झाड वेल लावले थोडासा छोटा, तर त्याला पण असे छोटे छोटे कारले यायला लागले, बघू शकता. असे छोटे 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 कारले, आणि त्याला खूप खूप अशा कळ्या आले कारल्याच्या. इथं आहे आपलं निमोनीचं झाड, म्हणजे आपले लिंब असतात ना खायचे त्याचं, ते पण छान झाले आता, कारण पावसाळा आल्यामुळे पाऊस चांगला पडतो ना, त्याच्यामुळं झाडांची ग्रोथ चांगली होती. ते पण छान झाले आता. तुम्ही माझे देवपूजेत बघत असाल तर जास्तीत जास्त सफेद जास्वंदीचे फुलं असतात, तर हे ते सफेद जास्वंदीचं झाड आहे. खूप म्हणजे खूप फुलं येतात त्याला, अगदी ताटभर फुलं असतात सकाळी पूजेला. पूर्ण देवघर प्रसन्न होतं. आणि हे माझं सगळ्यात 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 प्रिय झाड म्हणजे आपलं बेलाचं. इतकं सुंदर झाड झालेलं आहे ते, आणि इतके छान फुलं. एकही किडलेलं पान एकही या झाडाला दिसणार नाही, याचं वैशिष्ट्य आहे. आणि आपली छोटीशी मिनी बाग, म्हणजे जिथं आपलं भाजीपाला म्हणतो तसं. तर हे बघा, गवारची शेंगांचं झाड लावले. गवार बघा किती सुंदर, आणि गावरान गवार आहे बरं काही, खूप सुंदर, खायला पण खूप छान आहे. छोटे छोटे असं घरात खाण्यासाठी बसवतात, म्हणजे अर्धा 1 किलो शेंगा विकतात एका टायमिंगला. गवारच्या शेजारचं पण थोडंसं भेंडीचं पण झाडं लावले छोटे छोटे थोडेसे. भेंडी पण मुलांच्या डब्यापुरती भेंडी पण होते. सध्या भाजीपाल्याचे भाव माहिती तुम्हाला किती वाढले, त्याच्यामुळं मग आपल्या घरातलं वाया जात नाही, आणि जागा असल्यामुळे मग थोडं थोडं लावले चांगलं असतं. बघा वारा किती वससाड्याचा वारा सुटला आहे, खूप सुंदर वारा येतो, गरम अजिबात होत नाही आपल्या घरात. त्याच्यानंतर इथं आहे आपलं लाजळूचं झाड. मला लाजळू झाड खूप आवडतं ना, त्याच्यामुळे मी लावलं आहे. बघा हात लावलं का ते खूप लाजतं ना, त्याच्यामुळे मला ते खूप आवडतं. बघा लाजलं ते झाड. त्याला आता कशाची बिया, म्हणजे आता बिया वगैरे आले, समजा जर नवीन लावायचे बिया टाकली तर नवीन झाड येतं. हे आपलं शेवंतीचं, पण शेवंतीला अजून कुठल्याच प्रकारचे फुलं वगैरे आलेली नाही आहे. काय झालं आहे काय माहिती, बरेच दिवस झाले लावून, त्याला काही फुलं वगैरे नाही आलेले अजून. बघू आता कधी येतात काय येतात, आल्यानंतर शेअर करेल मी तुमच्यासोबत. ते आपले ही तुळशीचं रोप खूप छान आलेलं आहे. तुळशीचं आरोग्याला खूप छान असते, त्याच्यामुळं इथं बागेत बऱ्याच ठिकाणी तुळशीचं झाड आहे. त्यानंतर आपलं हे येऊन थांबतं तिथं आहे कृष्णकमळ, अतिशय सुंदर आणि मनमोहक, बघू शकता. आणि हे गुलाबाचं आहे. गुलाबाला पण आपल्या पिवळा कलरचा गुलाब आहे, त्याला पण फुलं येतात. त्याच्यात सकाळी पूजेला तोडलेला आहे. आणि हा पूर्ण दाटसर असा कृष्णकमळचा वेल. बघू शकतो किती छान आहे. आणि हे आपलं प्राजक्त झाड, पण प्राजक्ताला सध्या फुलंच नाही आहे, आणि खूप झाड झाले त्याचं.